पहा किती गर्दी बेकार आमच्या स्टेशनवर. हे आपल्याला पडलेली आहे किती मध्ये 750 इकडे बघा लाईन बापरे. ते तिकडे स्टॉप तो आहे आणि फिरून लाईन कुठपर्यंत गेलेली आहे. हे जे आहे मागे हे मस्जिद आहे, हा रस्ता आहे मध्ये आणि हे मंदिर आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेले आहे सरप डीजे. वातावरण पाहू शकता, एकदम सुंदर, म्हणजे पावसाचं वातावरणासारखं झालं आहे. आणि इकडे असंच आहे बरं, पाऊस कधी पडत जातो आणि पडत बी नाही आली, थोडासा फोटो पडला तिथं. तर त्याच्यामुळे आता आम्ही इकडे सर्वात आधी गुढीपाडवामुळे टेम्पलला जात आहे. आम्ही पूर्ण गँग आले, सर्वजण म्हणजे मित्रमंडळी आहे. आज मी एकटा नाही आहे, पण तुम्हाला जर पाहायचं असलं तर आमच्या बरोबर हा देवरियाचा प्रिन्स पण आहे एकदम. तर आता आम्ही चला पहिले मंदिरात जाऊ. मंदिरातून आपण जायचं गोल्ड सूप, मित्राला सोनं घ्यायचं त्याच्यामुळे नवीन वर्षाला. तर चला पहिले मंदिरात जाऊ. तर आपण बघा मंदिराच्या जवळ पोहोचलेले आहे. मंदिराच्या जवळ म्हणजे मी तुम्हाला दाखवू इच्छितो, हे बा हे जे मस्जिद आहे आणि त्याच्या जस्ट मागे हे मंदिर आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या इंडियामध्ये जसे आहे सेम तसेच दुकानं इथं पण लावलेले आहे सर्व. एकदम मंदिराच्या बाहेर राहतात तसे. इकडं मातीचे भांडे, त्याच्यानंतर मंदिर आहे, सागवान मंदिर पण मिळत आहे. त्याच्यानंतर डेकोरेशनचं सामान आपल्याकडे भेटतात, हे बांगड्या, चुडी किंवा काही चढवण्यासाठी लागत असलं ते. अजून मी बघितलं शेणाच्या गौऱ्या ज्या आहे ना त्या पण आहे इकडे. त्याच्यामुळे इकडे जर आपल्याला काही घ्यायचं असलं तर सर्व गोष्टी अवेलेबल आहे पूजाशी रिलेटेड, मंदिराशी किंवा देवाशी रिलेटेड. आणि हे मंदिर आहे ते आता आपण जाऊन पाहू. त्या टायमावर आता सध्या बंद आहे मंदिर. तर मंदिर आता 5 वाजता खुलणार आहे. आता पाहू शकता आम्ही, हे पहा एकदम काशीसारखे लहान लहान गल्ले इकडे. त्या गल्ल्यामधून आम्ही बाहेर निघतोय आणि आता मित्र सोबत गोल्ड सूपला जातोय मी. तर चला आपण याच्या पहिले आधी बाहेर निघू आणि मग नंतर गोल्ड सूपला जाऊ. हे पहा तुम्ही, इतका भारी माहोल झालाय ना, एकदम मस्त थंडी हवा चालू आहे. हा म्हणजे एरियल कोबिया हवा चालू राहते मस्त. त्याच्याच बाजूला पाणी आहे, पाण्याच्या बाजूला मस्त असे पक्षी उडत राहतात आणि एकदम माहोल सेट की दिवसभर तुम्ही जर थांबायचं असलं आडीत नक्की थांबू शकता असं. तर आता आम्ही बोटसाठी इथं रस्ता बघताय, बोटवर बसून जायचं आपल्याला दुसऱ्या बाजूला. तर आपण चला पहिले बोट शोधू, बोटवर जाऊ मग. तर आम्ही अनवर गोल्डमध्ये आलेले होते, आमच्या एका जणाला घ्यायची होती ज्वेलरी त्याच्यामुळे. तर अनवर गोल्डमध्ये काही म्हणजे 20 ग्रामच्या खाली, म्हणजे 2 तोळ्याच्या खाली एकही वस्तू भेटत नाही आहे. त्याला गळ्यातलं घ्यायचं होतं तर एकही चेन नाही भेटली, असं नाही की डिझाईन पसंत नाही म्हणून. तर त्यांचे 2 शॉप अजून आहे फ्रँचायझी, म्हणजे 2 आउटलेट. तर तिकडे पाहत आहे आपण, पण आपल्यासाठी एक कानातलं घेणार आहे. तर आता पाहू आपण. अजून एक दुकान माहीत आहे आपल्याला जिथं मिळू शकतं आपल्या कानातलं. इकडे मी पाहिलं पण भेटत नाही आहे इकडे. तर चला आता सध्या तरी जाऊ आणि पाहू तिकडे मिळतंय का. तर मित्रांनो आपण इकडे आले होते, मित्राने तर घेतलंच बिस्किट. पण आता पुढे आले तर पुढे एका शॉपमध्ये, कारण याच गोल्डला 24 कॅरेटच भेटतं त्याच्यामुळे आपण दुसऱ्या शॉपवर आले. तिकडे 22 कॅरेटमध्ये आपल्याला कानातली एक बाळी आवडली, ते आपण घेतलेली आहे. या दुकानाचं नाव आहे सोना ज्वेलरीज LLC. तर हे बघा मस्त. आता पुढच्या शॉटमध्ये ते कानात घालून घेतो मी. हे आपल्याला पडलेली आहे किती मध्ये 750 दिरहममध्ये पडलेली आहे ते. तर हे पहा हे अशी दिसते आपण ना घातली इथं सोन्याची बाई. तर आपण आता सध्या आलेले आहे अलबलादी स्ट्रीटले. तिकडून हे पहा हे आबराचं जे स्टॉप आहे त्या आबराच्या स्टॉपला इकडे बघा लाईन बापरे. ते तिकडे स्टॉप तो आहे आणि फिरून लाईन कुठपर्यंत गेलेली आहे इथल्या दूर. आता हे लाईन हे आपल्याला आबरावर जायसाठी इथली लाईन आहे. आता चला या लाईन मध्ये उभे राहू आणि त्या बाजूला जाऊ. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, कशी दिसते म्हणून. आले आता मीना बाजारमध्ये. आपण मीना बाजारमध्ये शॉपिंग करायची आहे. शॉपिंग नंतर आपण जाऊ परत टेम्पलमध्ये, कारण सकाळी गेले होते तर टेम्पल बंद होतं त्याच्यामुळे आता परत जाऊ आपण, कारण टाइम झालेला आहे टेम्पल खुलण्याचा. आता सध्या शॉपिंग करून घेऊ थोडीशी, मग नंतर जाऊ. पहा मी आता दुबईमध्ये आहे. कोणी म्हणेन काय आहे किंवा हे दुबईले आहे म्हणून, हे म्हणजे इंडिया सारखाच पुरा माहोल. आडले लोक बी आपल्या का साईडचे लोक आहे इंडियाकडचे, आणि हा माहोल पण समजा तसाच राहतो. मग संध्याकाळचा टाइम आहे तर पहा किती म्हणजे क्राऊड आहे इकडे. पण आता मित्रांना म्हणजे ते गेले घरी, आपण आता आले दुबईमध्ये. आपल्याला जायचं टेम्पलला,
पण मग पहिले पेटपूजा म्हटलं तर इथं एक रेस्टॉरंट आहे. हे आहे ते रेस्टॉरंट आणि इथली पाणीपुरी मग आपण टेस्ट केली. आता पहा तुम्हाला काय रिव्ह्यू सांगू, तुम्हीच येऊन पहा, एकदम सुंदर आहे. मी आधी आले तेव्हा बंद होतं, मंदिर चालू असल्यामुळे गर्दी चांगलीच गर्दी आहे. आता आपण मंदिरात जाऊ. मंदिरात कॅमेरा अलाउड आहे नाही अलाउड आहे काही आयडिया नाही मला, त्याच्यामुळे बहुतेक तर नसेल, पण मी पाहिन प्रयत्न करेल जिथला समजा होऊ शकतं आपलं तिथला करायचा. चला आता मंदिरात जाऊ. हे मंदिर आहे. तर आता आपलं दर्शन झालंय, एकदम मस्त होतं. पण मग असं मंदिरासारखं नव्हतं ते, त्याच हॉल सारखं होतं आणि त्याच्यात ते मंदिर बनवलेलं आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे ती वाली फिलिंग नाही जी आपली कळसावाल्या मंदिरात येते ते. बाकी तुम्हाला दाखवतो मी. आणि एकदम म्हणजे गोष्ट किती भारी आहे म्हणजे ते पाहायला पाहिजे अशी. ही जे आहे मागे हे मस्जिद आहे, हा रस्ता आहे मध्ये आणि हे मंदिर आहे हे. आणि तरीही नाही याचा प्रॉब्लेम ते येईल, तेचा प्रॉब्लेम येईल, असं काहीच नाही आहे इकडे. तर आता आपण हे सर्व पाहिलं आहे आणि खरंच एकदम जास्त श्रद्धा घ्यायचं. लोक किती लोक आले म्हणजे हे सर्व म्हणजे मंदिरात भेट द्यायला किंवा मंदिरात पाया पडायला. मी तुम्हाला सांगून शकत पा मागे गर्दीत पाहताच आहे तुम्ही. आपल्याकडे जे मंदिरात म्हणजे मोठं एकदम भारी मंदिर लागतं त्या टायमाला इथली गर्दी राहते ना, साऱ्या मंदिरात इथली गर्दी काही करता नाही जास्त लोक. आणि असं नाही की आरती गिरतीचा टाइम आहे असं बी नाही आहे, तरी बी साधा टाइम आले जस्ट खुललंय मंदिर तोच एवढी गर्दी आहे. तर आता एवढंच संपवून म्हणजे आपण इथंच आपला ब्लॉग संपवू. आता आपण जाऊ सरबडीजी स्टेशन आणून जवळ पडतं आणि त्याच्यानंतर तिकडून निघून जाऊ डायरेक्ट रूमला. तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवू. कसा वाटला तुम्ही नक्की सांगा मला. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सपोर्ट करा. चल बाय बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.